नमस्कार, स्पीड न्यूजमध्ये मी पूजा आज आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. लोकशाहीर, साहित्य सम्राट, सत्यशोधक, समतावादी, मानवतावादी अशा अनेक उपाध्यांनी नावाजले जाणारे अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन आहे. एकंदरीतच त्यांचा जीवन प्रवास कसा होता, त्यांच्या साहित्याविषयी माहिती घेण्यासाठी आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये जे लेखक आहेत, कवी आहेत, साहित्यिक आहेत आणि निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष आहेत ते अनिल ममाणे यांना आपण आज इथं आमंत्रित केलेलं आहे. एकंदरीत आपण अण्णाभाऊंचा जीवन प्रवास काय होता आणि त्यांच्या जीवनातील अनेक गोड आठवणींना या ठिकाणी उजाळा देणार आहोत. सर, सर्वप्रथम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी स्पीड न्यूजच्या टीमकडून तुमचं स्वागत करते. धन्यवाद. सर, सुरुवात माझ्या प्रश्नाची या प्रश्नापासून होते की अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास, यांच्या जीवनावरच्या प्रकाशझोत टाकताना तुम्ही त्यांचा जीवन प्रवास कशा पद्धतीने उलगडाल? खरं तर आपण जो एक वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन आज अण्णाभाऊंच्या संबंधामध्ये जाणून घ्यायची जी प्रक्रिया केली आहे, मला वाटतं की ती खूप स्वागतार्ह आहे. कारण जगाच्या पातळीवरती एखादा महामानव समजून घेत असताना मला असं वाटतं की त्या त्या काळाच्या पडद्यावरती जाऊन आपण समजून घ्यावा लागतो. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920चा. म्हणजे अगदीच एक महात्मा गांधीजींचं एकूण तो सगळा उदय व्हायला लागलेला होता आणि ह्या काळामध्ये भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ अशी गतिमान झालेली होती. अशा एका काळामध्ये अण्णाभाऊंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव हे जे एक छोटंसं खेडं आहे, या खेड्याच्या गावकोसा बाहेर झालेला दिसून येतो. गावकोसा बाहेर म्हणजे की त्या काळामध्ये एक अशी वर्ण आणि जाती व्यवस्थेची रचना होती. म्हणजे गावातले आणि गावकोसा बाहेरचे, म्हणजे जे दलित, आदिवासी, पिजलेली जी काही माणसं होती, उपेक्षित माणसं होती, ती वर्णव्यवस्थेनं गावाच्या बाहेर ठेवली. म्हणजे अशा एका 18-20 दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबामध्ये अण्णाभाऊंचा जन्म झाला. आणि अण्णाभाऊंचं एकूण त्या काळातलं जे काही सगळं वास्तव होतं, म्हणजे अण्णाभाऊ जंगलात जायचे, अण्णाभाऊ दांडफट्टा खेळायचे, अण्णाभाऊ त्या काळातल्या सगळ्या गोष्टी बघायचे. आणि या काळामध्ये क्रांतिशय नाना पाटील यांचंही आंदोलन जोरात चाललेलं होतं स्वातंत्र्य चळवळीसाठीच. आणि एकदा क्रांतिशय नाना पाटलांचं भाषण अण्णाभाऊंना ऐकायला मिळालं आणि तिथून जी एक प्रेरणा सुरू झाली. आणि मग जे अण्णाभाऊ साठे ज्यांना इथल्या समाज व्यवस्थेनं उपेक्षित ठेवलेलं होतं, ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, ज्यांचं माणूस पण नाकारलेलं होतं, ज्यांचं एकूण जगणं हे अगदी जनावराप्रमाणे देखील किंवा त्याच्यापेक्षा बेहत्तर, म्हणजे काय म्हणतोय की एकदम वाईट पद्धतीचं होतं. म्हणजे अशा एका काय म्हणतो की नाकारलेल्या समाजामधनं अण्णाभाऊ जन्माला आले आणि अण्णाभाऊंनी मुंबईपर्यंतचा पायी प्रवास केला. तेच अण्णाभाऊ रशियामध्ये देखील जाऊन आले आणि त्यांचं माझं रशियाचा प्रवास नावाचं जे काही प्रवास वर्णन आहे ते खूप गाजलं. म्हणजे असा एक अण्णाभाऊ ज्यांनी प्रत्यक्षात जात व्यवस्था बघितलेली होती, त्या काळातली धर्मव्यवस्था बघितलेली होती, त्या काळातले एकूण सगळे, कारण फकीराचं बंड पण त्या काळात सुरू झालेलं होतं. तो फकीरा कादंबरीमध्ये पुन्हा अण्णाभाऊंनी सगळं बंड चित्रित केलेला आहे. तर असा एक काळजाला भिडणारा, असा एक संवेदनशील पद्धतीनं समाज व्यवस्थेकडे बघणारा, आणि ज्यांनी काय म्हणतोय की अण्णाभाऊंची शाळा ही 1.5 दिवसाची होती. पहिल्या दिवशी गेले, बाहेर पडलं, दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी मारलं आणि तिथून अण्णाभाऊ निघून आले. एक बंडखोर, म्हणजे 1.5 दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ आज जगाच्या पातळीवरचे एक जागतिक साहित्यिक म्हणून अण्णाभाऊंकडे बघितलं जातं. आज अण्णाभाऊंचं आपण जर सगळं साहित्य विश्व बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की अण्णाभाऊंनी खूप वेगळ्या पद्धतीचं साहित्य लिहिलेलं आहे. म्हणजे अण्णाभाऊंच्या एक कथा, कादंबऱ्या जर आपण बघितल्या, म्हणजे आपल्याला असं वाटेल की अरे, एक गाव कुसाबाहेरील उपेक्षित समाजातील आणि ज्याला 1.5 दिवसाची शाळा शिकणारा माणूस 32 कादंबऱ्या लिहू शकतो, 14 लोकनाट्य लिहू शकतो, 12 कथासंग्रह त्यांच्या नावावरती आहेत, 3 नाटकं त्यांच्या नावावरती आहेत, 10 पोवाडे लिहिलेले आहेत. आणि मी मागाशी म्हणलं तसं माझा रशियाचा प्रवास, हे जे काही प्रवास वर्णन आहे ते प्रवास वर्णन अण्णाभाऊ लिहिले. मग शेकडो गाणी, लावण्या, खूप, म्हणजे आज अण्णाभाऊंच्या साहित्यावरती महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जवळपास 20 विद्यापीठाहून अधिक विद्यापीठामध्ये अण्णाभाऊंचा अभ्यास केला जातो. त्यांच्या 7 कादंबऱ्यावरती चित्रपट निघालेले आहेत आणि 27 भाषामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य त्या ठिकाणी ट्रान्सलेशन झालेलं आहे. नक्कीच. म्हणजे अण्णाभाऊंना उलगडताना साहित्य रत्न त्यांना का म्हणतात हा प्रश्न मी तुम्हाला विचारणारच होते. तुम्ही त्यांना साहित्य रत्न का म्हणतात हे सांगितलेलं आहे. आणि सर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की 1 मे महाराष्ट्र दिन जेव्हा येतो, प्रत्येकाच्या तोंडावर अण्णाभाऊ साठेंचं नाव येतं, प्रत्येकाच्या तोंडात त्यांचं नाव येतं, कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं त्यांचं योगदान जे आहे तर न विसरता येण्यासारखं आहे.
माझी मैना गावावर राहिली हे अजूनही गाणं गुणगुणलं जात आहे आणि याबरोबरच कष्टकरी चळवळीसाठी त्यांनी जे योगदान दिलंय या दोन्हीबद्दल सर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अण्णाभाऊंचं एक वैशिष्ट्य असं होतं की अण्णाभाऊ हे फक्त असं चार भिंतीच्या आत चहाचे गुटके घेत किंवा टीव्हीवरची संस्कृती बघत किंवा काय तर चार पुस्तकाचा संदर्भ घेत लिहिणारे साहित्यिक नव्हते. अण्णाभाऊ हे लोकांमध्ये जाऊन त्यांचे अनुभव समजून घेऊन लिहिणारे साहित्य होते. त्यामुळे त्यांच्या साहित्यामध्ये एक मोठा जिवंतपणा होता. म्हणजे अण्णाभाऊ बोलगेवढे साहित्यिक नव्हते किंवा अण्णाभाऊ नुसतं मनोरंजनासाठी लिहिणारे साहित्यिक नव्हते, तर अण्णाभाऊ ही लढणाऱ्या जिवंत मनाच्या माणसासाठी लिहिणारे साहित्यिक होते. म्हणजे अण्णाभाऊंच्या सगळ्या जर नायिका बघितल्या आपण तर आता संघर्ष करणाऱ्या नायिका आहेत, बंड करणाऱ्या नायिका आहेत. सगळे नायक जर आपण बघितले अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामध्ये उभा केलेले, तर ते साहित्यिक असे काय म्हणतो की आपण अशा तलवारीच्या पातीप्रमाणे चमकणारे साहित्यिक आहे. आणि फकीरासारखं जर आपण बघितलं तर त्या काळामध्ये फकीरा असा एक सगळ्यांचा आदर्श तयार झाला होता. म्हणजे अण्णाभाऊ हे कृतिशील कार्यकर्ते होते, नेते होते, विचारवंत होते, साहित्यिक होते, कलावंत होते, लेखक होते. म्हणून अण्णाभाऊंना साहित्य सम्राट म्हटलं जातं, शाहीर म्हटलं जातं, लोकशाहीर म्हटलं जातं. हे अण्णाभाऊंना ज्या ह्या लोकांनी उपाधी दिल्या त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की अण्णाभाऊ हे कृतिशील असल्यामुळे त्या काळामध्ये नेमका या सगळ्या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती. म्हणजे अण्णाभाऊ त्यावेळेस अशी माझी मैना गावावर राहिली असं म्हटलं की अशी लोकांच्या अशा धमन्या सळसळायच्या. तेव्हा अण्णाभाऊ हे असं लोकांमध्ये जाऊन रात्री तमाशे व्हायचे, तमाशाचं त्यांनी परत लाल बावट्यामध्ये रूपांतर केलं वगैरे, खूप मोठा इतिहास आहे. परंतु अण्णाभाऊंची माझी महिना ही माझी महिना म्हणजे काहीतरी प्रियकर प्रियशीच असं जरी असलं तरी त्यांनी त्या काळामधलं जे एक वास्तव वर्णन त्या लावणीमध्ये केलेलं आहे ती खूप छक्कड, तिला आपण म्हणतो लावणीपेक्षा छक्कड जी होती ना ती खूप अशी वेगळ्या प्रकारची छक्कड होती. त्यामुळे अण्णाभाऊ हे त्या काळामध्ये लोकांमध्ये जायचे आणि संयुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे, कारण अण्णाभाऊ कम्युनिस्ट पक्षाचे कृतिशील कार्यकर्ते पण होते. परंतु त्याच वेळेस अण्णाभाऊंनी जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव ही पण भूमिका घेतली होती. तेव्हा अण्णाभाऊ हे एका वेगळ्या पातळीवरती जात संघर्ष करणारे, जातीच्या विरुद्ध संघर्ष करणारे, सर्वसामान्य माणसाच्या बाजूने उभा राहणारे, म्हणजे सर्वसामान्यांच्या माणसाच्या वेदनेचा हुंकार म्हणजे अण्णाभाऊ साठे. नक्कीच. म्हणजे अण्णाभाऊ साठे हे काय करायचे तर अण्णाभाऊ साठे हे वेगवेगळ्या पद्धतीनं जे विषय इथल्या प्रस्थापित साहित्यामध्ये नव्हते, म्हणजे स्त्रियांनी आंतरजातीय विवाह केला पाहिजे, स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, दबलेल्या पिचलेल्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे, जे विषय साहित्याचे कधीही झालेले नव्हते ते विषय अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये आणलेले आपल्याला दिसतो. म्हणजे बरबादा कांजाऱ्या हा काय आपल्याला माहितच नाहीये. 18 पगड जातीची लोक जे या समाज व्यवस्थेमध्ये असतात हेच ज्या साहित्यिकांना माहित नव्हतं, त्या सर्व उपेक्षित माणसांना, दबलेल्या माणसांना, पिचलेल्या माणसांना अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये आणण्याचं क्रांतिकारी काम केलेलं आहे. त्यामुळे अण्णाभाऊंची आजही मोठ्या प्रमाणामध्ये आठवण काढली जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अण्णाभाऊंचे, कारण 105 लोक हुतात्मा झालेले आहेत, त्यामुळं अण्णाभाऊंचं योगदान प्रचंड आहे. कारण अण्णाभाऊंची ती जी काही छक्कड आहे माझी मैना गावावर राहिली, ती छक्कड एक अशी काय म्हणतो की त्या काळामध्ये लोकांच्या अशा जनमनाच्या सगळ्या ह्याची तोंडावरती ते गीत म्हणून सगळीकडे गायलं जातं. आजही ती छक्कड जेव्हा अशी गायली जाते, एखादा शाहीर गातो, एखादा कलाकार गातो, तेव्हा अण्णाभाऊंची ती सगळी त्या काळातली जी काही कारवार निपाणी वगैरे तो सगळा भाग आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतो. त्यामुळे अण्णाभाऊंचं त्यातलं योगदान तर मोठंच आहे, पण अण्णाभाऊ कष्टकरी चळवळीमध्ये पण होते. अण्णाभाऊ हे कम्युनिस्ट पक्षाचे सभासद असताना अनेक मोर्चामध्ये अण्णाभाऊ असायचे. कारण भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अण्णाभाऊंनी पहिला मोर्चा काढला होता. त्यामध्ये अण्णाभाऊंनी अशी घोषणा केली होती की देश की आजादी झूठी है, आधी जनता भूकी है. म्हणजे अण्णाभाऊंना असं वाटत होतं की हे जे काही स्वातंत्र्य मिळालं आहे हे स्वातंत्र्य बड्या लोकांच्या हातामध्ये जाणार आहे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायचा असेल तर या ठिकाणी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न देखील सोडवायला पाहिजे. यातून अण्णाभाऊ साठेंची दूरदृष्टी ही आपल्याला दिसून येते. कारण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी खरंच घडू लागल्या. म्हणजे काही मुठभर लोकांच्या हाती सत्ता गेली असे प्रकार झाले. केवळ 1.5 दिवसाचे शिक्षण घेणारे लोकसाहित्य अण्णाभाऊ साठे यांची दूरदृष्टी या उदाहरणातून सर आपल्याला दिसून येते. तुम्ही सर सांगताना त्यांच्या साहित्याचा बाज काय होता हे एकंदरीत उलगडलेलंच आहे. सर माझा पुढचा प्रश्न त्यांच्या फकीरा कादंबरीवरती आहे. फकीरा ही कादंबरी आहे ती इतकी गाजली होती, तर या फकीराबद्दल तुम्ही काय सांगाल सर?
खरं तर अण्णाभाऊंचं सर्व साहित्य जे आहे म्हणजे त्यांच्या 32 कादंबऱ्या असतील, त्यांची लोकनाट्य असतील, त्यांच्या कथासंग्रह असतील, त्यांचं प्रवास वर्णन असेल, हे हे सगळं साहित्याचा जो काही बाज आहे तो संघर्षशील माणसाला प्रेरणा देणार आहे. किंवा मानवमुक्तीची जी काही एक लढाई लढली जाते, समतावादी समाज व्यवस्थेच्या निर्मितीची जी काही लढाई लढली जाते आहे, त्याच्यामध्ये अण्णाभाऊंचं सगळं साहित्य हे त्या सगळ्याला मदत करणारं साहित्य. आणि त्या काळामध्ये अण्णाभाऊंचा जन्म होत होता आणि त्या काळामध्ये फकीराचं बंड होतं. फकीर हा एक असा क्रांतिकारक होता की त्याने त्या काळामध्ये ब्रिटिशांनी एकूण सगळ्या जी काही सरंजामशाही व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती आणि जे काही बडे तिथले लोक होते ते सर्वसामान्य माणसांचं जे काही शोषण करायचे तर त्याच्या विरुद्ध सर्वसामान्य माणसांना लढायला उभा करणारा असा एक होता. ते अण्णाभाऊ बघत होते आणि त्याच्यामुळं अण्णाभाऊनी ती फकीरा कादंबरीमध्ये ते जे काही त्या काळात घडलं ते वर्णन केलं. सांगायला खूप आनंद होतो की त्या काळामध्ये फकीरा कादंबरी आली आणि त्या फकीरा कादंबरीला त्या काळातला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरी म्हणून पण पुरस्कार मिळालेला आहे. फकीरावरती पुढे चित्रपट पण झाला. परंतु एक लढणारा माणूस कसा असू शकतो, त्यांचं बंड काय होतं, हे खूप अतिशय म्हणजे काय म्हणतोय की उच्च पातळीवरची ज्याला आपण एक कादंबरी म्हणू किंवा एक ज्याला आपण जीवनपट म्हणू तो त्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे आणि महत्वाचं आणखी असं आहे की अण्णाभाऊंनी ती जी कादंबरी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पित केलेली आहे. म्हणून हे जे सगळं ऋणानुबंध आहेत म्हणजे अण्णाभाऊंना समजून घ्यायचं असेल, अण्णाभाऊंना आपण वेळोवेळी आठवण करायची असेल की अण्णाभाऊला कसं समजून घ्यायला पाहिजे, तर अण्णाभाऊ हे लोकलढ्यातील नेते होते. अण्णाभाऊ ही जसे साहित्यिक होते तसे ते कलावंत पण होते, ते संवेदनशील होते. म्हणजे मानवी मनाचा जिवंत साहित्य कुणाचं किंवा दर्जेदार साहित्य कुणाचं किंवा आपण असं म्हणू की ज्याला अस्सल साहित्य आपण म्हणू साहित्य क्षेत्रामधलं ते कुणाचं, तर ते जे माणसाच्या जगण्यामरणाबद्दलचं भाष्य करतं किंवा माणसाच्या वेदनेबद्दलचं भाष्य करतं, माणसाच्या दुःखाबद्दलचं भाष्य करतं, त्याचं जे शोषण होतं आहे त्या शोषणाबद्दलचं भाष्य करतं. आम्हाला असं वाटतं की ते साहित्य हे जिवंतपणाचं साहित्य आहे, अस्सल साहित्य आहे. आणि अण्णाभाऊंचं सगळं साहित्य जर आपण बघितलं तर ते साहित्य वाचत असताना आपण असं भारावून जातो. आपल्याला असं वाटतं की हे जे काही शोषण चाललेलं आहे त्या काळातलं स्त्रियांना उचलून नेण्याचं शोषण असेल, स्त्रियांवरती बलात्कार करण्याचं शोषण असेल किंवा सर्वसामान्य माणसं म्हणजे अगदी काय म्हणतो की वेठबिगारासारखी वापरली जायची त्या काळामध्ये. म्हणजे माणूस हा इथली जी काही दबलेली गाव कोसाबरची माणसं आहेत त्या माणसं म्हणजे इथल्या गावगाड्यामधली जी काही बडी माणसं आहेत त्यांच्या एक जनावरासारखी वापरली जाणारी माणसं, वर्णव्यवस्थेने बरबटून त्यांचं आहे हे शोषून घ्यायचं सगळं, अशा प्रकारची जी एक समाज व्यवस्था होती त्यातनं जी अशी दबलेली पिचलेली माणसं होती ती माणसं म्हणजे असं एकदम जनावराप्रमाणे जगत होती. त्यांचं जगणंच माणसाचं सगळं माणूस पण हिरावून घेतलेलं होतं. अशा काळामध्ये अण्णाभाऊंचा जन्म झालेला आहे आणि म्हणून मग अण्णाभाऊंचं साहित्य हे एक अखिल विश्वाच्या पातळीवरती एक मानव मुक्तीचा हुंकार म्हणून पुढे आला. नक्कीच. कारण अण्णाभाऊ हे जेव्हा लिहायचे तेव्हा अण्णाभाऊ त्याचं सादरीकरण पण करायचे. अण्णाभाऊ आपल्या साहित्यावरती प्रचंड प्रेम करत होते. अण्णाभाऊंच्या सगळ्या लढाऊ स्त्रिया जर आपण बघितल्या तर त्या अशा हातात काही कोयता घेतलेला आहे असं वेगवेगळ्या पद्धतीनं संघर्ष करणाऱ्या स्त्रिया समाज व्यवस्थेमध्ये त्या काळामध्ये जे जे लढत होते त्यांचं वर्णन अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला आलेलं दिसून येतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णाभाऊ त्या काळामध्ये जे उपेक्षित आहेत, नाहिरी वर्गाची भूमिका, ज्यांच्याकडे काहीच नाही किंवा ज्यांचं अस्तित्वच माणूस म्हणून नाकारलं गेलेलं आहे अशा एका वर्गाची बाजू घेऊन उभा राहणारे साहित्यिक होते. कदाचित आज काही लोक त्यांना साहित्यिक म्हणतील न म्हणतील हा वेगळा भाग आहे, परंतु जगाच्या पातळीवरती आज अण्णाभाऊंची मी मगाशी म्हणलं तसं 27 भाषेमध्ये त्यांचं साहित्य भाषांतरित झालेलं आहे. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या जगभर अभ्यासल्या जातात. अण्णाभाऊंचं साहित्य जगभर या ठिकाणी विकत घेतलं जातं, अगदी गोडीनं आणि वेगळ्या पद्धतीने वाचलं जातं. अनेक लोक आज त्याच्यावरती संशोधन करतायत, PhD करतायत, MPhil करतायत. म्हणजे अण्णाभाऊंवरती हजारो पुस्तकं आलेली आहेत, लाखो पुस्तकं आलेली आहेत. अण्णाभाऊंवरती, त्यांच्या गाण्यावरती, त्यांच्या कादंबरीवरती अनेक समीक्षेचे ग्रंथ आलेले आहेत. आणि मला असं वाटते की हे अण्णाभाऊंच्या साहित्याचं मोठेपण आहे, वेगळेपण आहे. त्यांच्या साहित्याचं मोठेपण सर, ज्या लोकशाहीराने केवळ 1.5 दिवसाची शाळा शिकली होती त्या लोकशाहीराने आपल्या लेखणीच्या माध्यमातून अशी काही ज्योत पेटवली की आज PhD आणि MPhil करण्यासाठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास केला जातो. हे उदाहरणच खूप मोठं आहे सर. त्यानंतर सर तुम्ही सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणे माझा रशियाचा प्रवास, हे जे त्यांचं प्रवास वर्णन आहे
यामधली नेहरू आणि अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दलची जी गोष्ट आहे ती आम्हाला तुमच्या तोंडातून ऐकायला आवडेल. काय होतं की अण्णाभाऊंना एक संधी मिळाली की रशियामध्ये जायची. हम्म, आणि अण्णाभाऊ हे कसं अवतीभोवती असं एक वेगळ्या पद्धतीचं लगेच वर्णन करायचे. हा, रशियामध्ये गेल्यानंतर रशियात जाऊन आले, मग सगळा प्रवास वर्णन वगैरे खूप गाजलं त्यांचं. माझा रशियाचा प्रवास हे भारतातलं पहिलं प्रवास वर्णन असं आहे की ज्या प्रवास वर्णनानं जगभर क्रांती केली आणि जगभर सगळ्यात जास्त ज्यांची विक्री झाली किंवा विकत घेतले गेले किंवा वाचक म्हणून आपण जेव्हा बघतो तेव्हा जगामध्ये सगळ्यात जास्त वाचक हे माझ्या रशियाचे प्रवास वर्णनाचे आहेत. बर. आणि मग जसं बराच वेळा रशियाचे जे मॅक्झिम गोर्खी नावाचे लेखक आहेत तसं भारतातल्या अण्णाभाऊंना भारताचे मॅक्झिम गोर्खी म्हणून ओळखलं जातं. आणि तिथं एकदा काय झालं होतं की पंडित जवाहरलाल नेहरू तेव्हा भारताचे पंतप्रधान होते आणि ते तिथं गेले होते रशियामध्ये. आणि रशियामध्ये गेल्यानंतर मग तिथे एक त्यांच्या असेंब्लीमध्ये भाषण होतं. तिथं भाषण केल्यानंतर तिथला एक पत्रकार होता. बर. त्या पत्रकारानं जवाहरलाल नेहरूंना विचारलं की अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे खूप गाजलेलं साहित्य आहे, मोठे साहित्यिक आहेत, आमचे मॅक्झिम गोर्की सारखे साहित्यिक आहेत आणि त्यांच्याबद्दल काहीतरी सांगा. तेव्हा परिस्थिती अशी होती की पंडित जवाहरलाल नेहरूंना अण्णाभाऊंचं हे काही माहीत नव्हतं. आणि माहीत नसल्यामुळं मग आता तेव्हा पंडित जवाहरलाल पंतप्रधान ना त्यांना, तेव्हा ते असं जाता जाता म्हणले की अण्णाभाऊ काय असं सहज बोलण्याचा विषय नाही आहे. ती बाजू त्यांनी मारून नेली, हा भाग वेगळा आहे. लगेच पत्रकाराने विचारलं ठीक आहे आपण संध्याकाळी ह्याच्यावरती बोलूया, स्वतंत्र बोलूया. आणि मग पंडित जवाहरलाल नेहरूंचं असं एकदम कोंडी झाली ना त्या काळामध्ये. त्यांनी लगेच भारतात फॅक्स वगैरे पाठवला केला वगैरे आणि ते म्हटले की काय झालं माहिती घ्या वगैरे वगैरे. भारतात सगळी दांदाधून झाली कोण अण्णाभाऊ साठे वगैरे. मग साठे आडनावावरनं महाराष्ट्रातले आहेत असं ते लक्षात आलं. आणि मग त्यांनी तेव्हा यशवंतराव चव्हाण आणि अण्णाभाऊंचे चांगले संबंध होते. पुन्हा क्रांतिशन नाना पाटील वगैरे हे सगळे चळवळीतले जे लोक होते त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे ते म्हणले अण्णाभाऊ साठे हे आमचेच आहेत आणि मला माहित आहेत. आणि म्हटल्यानंतर मग त्यांची सगळी माहिती घेतली केली वगैरे ती नेहरूपर्यंत पोहोचवली सगळी. आणि नेहरूपर्यंत पोहोचवल्या त्या असेंब्लीमध्ये त्यांची ती मुलाखत झाली, अण्णाभाऊंवरती ते बोलले केले वगैरे. ते भारतात आले आणि भारतात आल्यावर त्यांनी अशी अपेक्षा होती की मला अण्णाभाऊंना भेटायचं आहे. आता तुम्ही विचार करा आत्ताचे जे काही साहित्यिक आहेत ह्यांना जर आत्ताचे जे काही पंतप्रधान आहेत त्यांनी असं म्हटलं की मला भेटायचं आहे, आताच्या साहित्यिकांची काय अवस्था, गाठ्या गुंडाळून लगेच पळून जातील. तो अण्णाभाऊ हे स्वाभिमानाचे तत्व जपणारे साहित्यिक होते. अण्णाभाऊ हे एक लढणाऱ्या माणसाचे प्रतिनिधित्व करणारे साहित्यिक होते. ते त्यावेळेस म्हणाले पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान आहेत, त्यांना यायचं असेल तर मला भेटायला माझ्या झोपडीमध्ये वाकून यावं लागेल. अरे बापरे. मला असं वाटतंय की साहित्यिक किती उंचीचा असावा, साहित्यिकांनी आपलं तत्व कशी जपली पाहिजे, साहित्यिकांनी आपला स्वाभिमान कसा जपला पाहिजे हे आपण अण्णाभाऊंकडून शिकलं पाहिजे. आणि तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी उदारमतवादी पद्धतीने अशी भूमिका घेतली की इतक्या उंचीच्या साहित्याकडे अशा पद्धतीने मला भेटायला जायला आवडेल. मला वाटतं की हे जे आहे हे अण्णाभाऊंच्या साहित्याचं वेगळेपण होतं, अण्णाभाऊंच्या एकूण जगण्याबद्दलचं वेगळेपण होतं. अण्णाभाऊ ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात त्या प्रतिनिधित्वाचं हे सगळं यश होतं असं मला वाटते. आणि अशा एक वेगळ्या धाटणीचा साहित्यिक, असा एक वेगळं जीवन जगणारा आणि एक समाज व्यवस्थेबद्दलचं भाष्य करणारा एक साहित्यिक म्हणून आज अण्णाभाऊ यांच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे ते समाज बदलासाठी योगदान देत आहे हे तुमच्या बोलण्यावरून लक्षात येतं. पुढचा सर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अण्णाभाऊ साठे यांनी इतकं साहित्य लिहिलं, परदेशातही आज त्यांचं लोक वाचन करत आहेत. रशियाच्या पत्रकाराने विचारलं त्यावेळी प्रत्यक्ष आपल्या भारताच्या पंतप्रधानांची तिथं गोची झाली होती. तर त्यानंतर सर माझा प्रश्न असा आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त होत आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर या देशामध्ये खूप लोकांना भारतरत्न दिला गेला. खरं तर अण्णाभाऊंना, राजर्षी शाहू महाराज यांना, महात्मा फुले यांना, ज्यांनी इथल्या मानवमुक्तीची भूमिका घेऊन इथल्या सर्वसामान्य माणसांच्या न्यायासाठी आपलं साहित्य लिहिलं, आयुष्य आपलं खर्ची केलं. खरं तर अशा हिऱ्यांचा सन्मान व्हायला पाहिजे असं इथल्या सर्वसामान्य माणसाचं, आमचं मत, माझं वैयक्तिक मत, आम्ही ज्या वेगवेगळ्या चळवळीत काम करतोय त्या सगळ्यांचं मत असं आहे की अण्णाभाऊंना भारतरत्न द्यायला पाहिजे. खूप यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि आम्हाला असं वाटतं की या देशाला
अण्णाभाऊसारखा साहित्यिक मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि अण्णाभाऊंचं जे योगदान आहे, अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे, अण्णाभाऊंनी केलेली जी कामं आहेत, अण्णाभाऊंनी घेतलेली जी काही भूमिका आहे त्या काळामध्ये, मग त्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं योगदान असेल, त्यांचं कलावंत म्हणून योगदान असेल, त्यांचं कवी म्हणून योगदान असेल, त्यांचं लेखक म्हणून योगदान असेल, साहित्यिक म्हणून का साहित्य सम्राट म्हणणं आजच्यासारखं नाही आहे ना. कारण त्या काळामध्ये मुळात असं होतं की लिहायला मिळणं हीच खूप मोठी गोष्ट होती. नक्कीच. त्या काळामध्ये अण्णाभाऊंनी ज्या पद्धतीचं साहित्य लिहिलेलं आहे ते साहित्य खरंच दर्जेदार आहे. सर्वसामान्य माणसांची काय म्हणतो व्यथा की व्यथा मांडणारं साहित्य आहे. सर्वसामान्य माणसांना न्याय देणारं साहित्य आहे. सर्वसामान्य माणसाच्या बाजूने भूमिका घेणारं साहित्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथली काही जात व्यवस्था आहे, इथली वर्ण व्यवस्था आहे, इथली जी काही भांडवली शोषण व्यवस्था आहे ही संपली पाहिजे आणि इथल्या सर्वसामान्य माणसाला माणसाप्रमाणे जगता यायला पाहिजे. माणसाचं माणसाकडून जे शोषण होतं आहे ते शोषण संपलं पाहिजे ही भूमिका घेऊन एक लढणाऱ्या जिवंत मनाचे संवेदनशील, कारण हे जे पुस्तक आम्ही केलेलं आहे ते पुस्तकच असं आहे की संवेदनशील साहित्यिक अण्णाभाऊ. ह्याची सगळी जर अनुक्रमणिका आपण बघितली तर एक वेगळ्या धाटणीचा, एक वेगळ्या पद्धतीचा जिवंत मनाचा माणूस आपण ज्याला म्हणू, एक लढवया साहित्यिक ज्याला आपण म्हणू, एक कृतिशील साहित्यिक ज्यांना आपण म्हणू, असे अण्णाभाऊंचं जे काही मगाशी इतकं मोठं साहित्य लिहिलं आणि अशा एका साहित्यिकाला, अशा एका विचारवंताला, अशा एका लोकलढ्यातील नेत्याला खरं तर भारतरत्न मिळाला पाहिजे असं इथल्या सर्वसामान्य सगळ्याच परिवर्तनवादी, पुरोगामी सर्वच लोकांचं म्हणणं आहे. आणि आमची अपेक्षा आहे की त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे. बघूया आपण, ती एक लढाई सुरू आहे आणि आम्हाला असं वाटतं की त्यांना भारतरत्न मिळणार आणि मिळायला पाहिजे, कारण तो त्यांचा हक्क आहे, तो न्यायिक भाग आहे. कारण इथल्या साध्या साध्या माणसांना जर भारतरत्न दिला जात असेल तर इतक्या उंचीच्या माणसाला देखील भारतरत्न मिळाला पाहिजे ही आपली भूमिका आहे. ती एक खंत आहे, ती एक खंत पण आहे की एवढे दिवस झालं महात्मा फुले असतील, या कोल्हापूरच्या नगरीचे समतावादी राजे म्हणून आपण ज्यांना बघतो ते राजर्षी शाहू महाराज असतील, आणि मग महात्मा फुले आणि अण्णाभाऊ, या तिन्ही जे काही एक उंचीची माणसं आहेत, एक मानवमुक्तीचे पुढारी म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो, आदर्श म्हणून, मार्गदर्शक म्हणून बघतो, त्या तिघांनाही भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. अण्णाभाऊंचं साहित्य आजही लोकांनी वाचलं पाहिजे आणि अण्णाभाऊंना नव्या नव्या पद्धतीनं, वेगवेगळ्या पद्धतीनं अण्णाभाऊंना समजून घेतलं पाहिजे. अण्णाभाऊंना अभिवादन करायचं असेल, अण्णाभाऊंची आठवण काढायची असेल, अण्णाभाऊंचा स्मृती दिन असेल, त्यांची जयंती असेल, जर आपल्याला साजरी करायची असेल तर त्यांनी जे लिहिलेलं साहित्य आहे ते लोकांनी वाचलं पाहिजे. नक्कीच सर. त्यांचं साहित्य वाचत असताना त्यांची पुस्तकं आपण आपल्या घरामध्ये घेऊन ती घरामध्ये सामूहिक पद्धतीने वाचली पाहिजे. त्याला जय म्हणणं म्हणजे अभिवादन नव्हे, तर अण्णाभाऊंचं साहित्य, त्यांचे विचार, त्यांची एकूण सगळी जी काही त्या काळातली लोकलढ्यातली कृती होती ती कृती समजावून घेणं म्हणजे त्यांना अभिवादन करणं असं आम्हाला वाटतं. त्यामुळं तुम्ही सर, निर्मिती प्रकाशन जे आहे ते केवळ अण्णाभाऊ साठेंच्या वरतीच नाही, तर असे जे अनेक थोर विचारवंत महाराष्ट्राला लाभले, ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर गाठत आहे, अशा अनेक थोर विचारवंतांची पुस्तकं निर्मिती प्रकाशनकडून नेहमी प्रकाशित होत जातात. आणि सर, जे तुमचं कार्य आहे ते खरंच खूप उल्लेखनीय आहे. अनेक विचारवंत घडवण्याचं काम तुमच्या मार्फत तुम्ही करत आहात सर. त्याबद्दल संपूर्ण स्पीड न्यूजची टीम आणि सर, तुम्ही इथं आज आलात, अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवास जो होता तो अत्यंत सुंदररित्या तुम्ही सर आमच्यापाशी उलगडलात, त्याबद्दल संपूर्ण स्पीड न्यूजची टीम तुमची सर मनापासून आभारी आहे. थँक्यू सो मच सर. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.